मनुष्याच्या पापपुण्याचा हिशोब करून ती फार अरुची झाली आहे, तर काही दिवस विश्रांती घेईन असं म्हणतात. हे वत्स, तुझे इथे येण्यामागचे कारण? देवन, माका स्वर्ग बघूचा म्हणून मी येले. पण आता 15 दिवस थांबावं लागेल. खूप वर्षांनी मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो देऊन थांबव वाईट. माका एकदा स्वर्ग बघू दे, मग काय ते जावा. तू आहेस तरी कोण आणि आलास कुठून? मी मालवणतो, म्हणजे कोकणात येऊ. वा मारी, तू स्वतः येलो स्वर्गात शोध आणि माका सांगतो स्वर्ग दाखव. देवन, तुम्ही आम्ही चक्क मालवणी बोलतास. तुमचं येतं मालवणी आणि स्वर्गात सुरू असं काय सांगतो, म्हणजे काय कळलं नाही माका. अरे ज्या कोकणातून तू इथे आला आहेस ते कोकण म्हणजे स्वर्गाहून सुंदर. थांबा देवन, काय सांगा नका. हा म्हणजे कोकण सुंदर नाही असं नाही, पण आता किती दिवस तसं राहा तर काय सांगू गेला नाही. म्हणजे अरे काय झालं तरी काय असं? पण आता पर्यटन वाढला, लोक शिकली, मोठी मोठी हॉटेला हे बंगले बांधले, गाडी येईल, लोकांची प्रगती झाली. पण तितक्याच हवेचा, जमिनीचा आणि पाण्याचं प्रदूषण वाढला, कचरो वाढलो, प्लास्टिकचं प्रमाण वाढला, रोगराई वाढली आणि बराच काय काय. हो कोकण रूपी स्वर्गाचं हळूहळू नरक बनत चालला. एक सांगू देवानो, शिकलेली लोक झाली अशिक्षित आणि पर्यावरण झालं कुपोषित. बाप रे, म्हणजे मी बनवलेल्या स्वर्गात एवढं काय काय झालं? पण मी या कामासाठी अजून काही देवतांची नेमणूक केलेली होती, जसं की वायुदेव, भूमाता, समुद्रदेव. ते कुठे आहे? त्यांना बोलवतो. हे भूमाते प्रकट हो, हे समुद्रदेव प्रकट हो, हे वायुदेव प्रकट हो. अरे काय ही तुमची अवस्था? कसे होता तुम्ही आणि कसे झालात? हो देवा, त्यामागचे कारण? या मनुष्याने स्वतःच्या हव्याचा पोटी तू पुरवलेल्या सुविधांचा गैरवापर करून आमची ही अवस्था केली आहे. मग आम्ही करायचं तरी काय? एका एकाने सांगा. कशी सांगू माझी कथा? जशी होती आधी मी तशी नाही मी आता. 21व्या शतकात लोकांनी उचलला प्रगतीचा वसा, माझाच विभाग केला नष्ट. कशी सांगू माझी व्यथा? नवनवीन रस्ते, घरे, हॉटेल्स, मोठमोठे कारखाने आणि वायरिंग, प्रगतीच्या नावाखाली लोकांचे किती सारे नखरे. सगळीकडे कचरा टाकून टाकून लावली माझी वाट. सुंदर माझ्या रूपाचा केला सत्यानाश. माझा आहे वाटा मोठा, पाण्याचा नाही काहीच तोटा. पार्ट्या म्हणून बीचवर घालतात हे धिंगाणी, काच कचरा प्लास्टिक टाकून म्हणतात आम्हीच शाणे. माझी अशी व्यथा बघून काहींना वाटतं वाईट खूप. कधी समजेल लोकांना समुद्रात आहे किती सुख. मी जरी असलो मोकळा तरी माझ्यामुळे आहे कचरा. मीच जातो तुमच्या शरीरात आणि होतात तुम्हाला रोग साथ. अहो पण आमची ही अवस्था झाली कोणामुळे? या कचऱ्याच्या गाडीमुळे. देवा, तुम्हीच आता काम करा लाख मुलाचे, निसर्ग संवर्धनाचे. सांग माणसा, आता काय करायचं? पर्यावरण वाचवा, प्राण वाचवा. नारा नव्या जोरात मालवण पासून करूया स्वच्छतेची सुरुवात. चला तर मग जाऊया मालवणा. काय हा उघडला, आम्हाला नुसता भारावून दिला. याचे कारण हा मनुष्य ज्याने स्वतःच्या घरातील कचरा उचलण्यावर टाकून स्वतःचे आरोग्य आणि स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याच कचऱ्यातून मला निर्माण झाला आहे, तो म्हणजे मी कचरा सोडून आता त्याच लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासाठी सज्ज झालो आहे.
कोण आहात तुम्ही आणि माझ्या या कचऱ्याच्या ढोलीत काय करता? प्रत्येक मनुष्याची एकच इच्छा असते आणि ती म्हणजे स्वर्ग सुख। आणि म्हणूनच या भूतलावर कोकण रूपी स्वर्गाची निर्मिती झाली आणि त्या स्वर्गाचा निर्माता तोच मी। मग इथे येण्याचे कारण? तू या कोकण रूपी स्वर्गात जो काही उच्छाद मांडला आहेस त्याचेच निरासन करण्यासाठी मी इथं आलो आहे। देवा तुझ्या गोष्टीचे निरासन करण्यासाठी या भूतलावर आला आहेस ते एवढं शक्य नाही। देवा या कचरेश्वरात तो अंत नाही, आता करायचा काय? यावरती एकच उपाय, स्वतःचे कर्तव्य विसरलेला आणि लालसेचा सागरात बुडालेला मनुष्याचे डोळे उघडले पाहिजे। नाही देवा नाही, तो प्रयत्न मी केलेला असेल पण माझा देवा कोणीच ऐकला नाही। पण का तू सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करत होतास? बघा देवा, मी असे स्वच्छता दे सफाई करून करून मी आयुष्य काढले आणि त्याच्यातच माका रोग जाऊन मी गेले आणि म्हणूनच माका स्वर्गात जागे गावली। पण देवा, माझ्यासारखे अजून असे कित्येक सफाई कर्मचारी असत जे रोज या परिस्थितीशी लढतात, त्यांचा काय? आणि म्हणूनच माझी एक शेवटची इच्छा, माका कोकणाचं पुन्हा एकदा स्वर्ग झालेलं बघूचा। देवा देवा माझी ही इच्छा पूर्ण कर देवा, माझी ही इच्छा पूर्ण कर। तथाच देवा पण तू नेमकं करतलं तरी काय?